माजी आमदार के.पी. पाटील शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। अजित पवार यांना दुसरा धक्का बसण्याची आता शक्यता आहे। अतिशय मोठी बातमी, के.पी. पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते नेते आहेत आणि ए.वाय. पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। तर ए.वाय. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती। आपण अजित पवारांसोबत कधीच गेलो नव्हतो असं के.पी. पाटलांनी सांगितलं आणि मी आधीपासूनच शरद पवारांसोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र लोकसभेला महायुतीचे उमेदवार संजय मंडली यांचा के.पी. पाटील यांनी प्रचार केला होता। तर जिल्ह्यात हसन मुश्रीफ त्यांच्यासोबत काम करणार अशी भूमिका यापूर्वी के.पी. पाटलांनी घेतली होती। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। के.पी. पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता अजित पवार गटाला दुसरा धक्का बसू शकतो का अशी शक्यता निर्माण झालेली आहे, असा प्रश्न निर्माण झालाय। के.पी. पाटील यांच्यासह ए.वाय. पाटील सुद्धा सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काही दृश्य देखील सध्या समोर आलेली आहेत। या क्षणाची अतिशय मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय। माजी आमदार के.पी. पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेत। त्यामुळे अजित पवार यांना दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे। के.पी. पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। दरम्यान के.पी. पाटील यांच्यासह ए.वाय. पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काडीमोडनं मी अजितदादाच्या पक्षात कधी गेलोय? मी राष्ट्रवादीतच आहे। कुणी सांगितलं तुम्हाला? मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता। नवीन प्रवेश नाही माझा।